मातीत एक बॅक्टेरिया जन्मतो. प्रत्येक नक्षत्र जर बघितलं हवेतलं, त्याप्रमाणे त्या मातीमध्ये, भूमातीमध्ये एक बॅक्टेरिया जन्मतो व एक मरतो. प्रत्येक नक्षत्रात वातावरणात काय होतं आपल्याला माहिती आहे. त्या मातीमध्ये सुद्धा एक बॅक्टेरिया जन्मतो आणि एक मरतो. एक म्हणजे असं काही असेल. मग जन्माला येणारा बॅक्टेरिया वृक्षाला सामर्थ्य देतो आणि वृक्षाला विकसित करतो. त्या नक्षत्राचं चाललंय बरं का. त्या नक्षत्राचा तो जो काही वृक्ष आहे, त्याला तो सामर्थ्य देतो, विकसित करतो. त्या व्यक्तीच्या हातून लावला तर आणखीन प्रभावी होतो. म्हणून त्या नक्षत्राच्या व्यक्तींनी ती झाडं लावायची आहेत. आणि मग प्रत्येक आपल्या जीवनात जे काही डिप्रेशन येईल, व्हाईट पॅच येतील किंवा आपल्याला काही चॅलेंजेस येतील, त्यावेळेला या नक्षत्रांच्या सहवासात आपल्याला बसायचं आहे. म्हणून पिरॅमिडला मी हा कार्यक्रम ठेवते. आता हे काही वाचलं नव्हतं, आत्ता अभ्यास केला. तर या नक्षत्रांच्या सहवासात बसायचं आहे, जे मी ह्याला करून घेत असते शिबिरामध्ये. बसा तुम्ही तिथे काही वेळ बसा, त्याच्याशी कम्युनिकेशन करा खूप छान रिझल्ट्स आलेत. मग त्या नक्षत्राच्या ऑरातून आपली त्या नक्षत्र माणसाची निगेटिव्हिटी निघून जाते बघा. लिहून घ्या हे निगेटिव्ह आणि आपण म्हणून लगेच ऊर्जेने चेक केलं, केवढ्या ऊर्जा लगेच जबरदस्त वाढतात, पिरॅमिडमध्ये वाढतात तशाच. त्या माणसाची निगेटिव्हिटी जाते कारण त्या नक्षत्राच्या झाडाचा ऑरा त्या नक्षत्राच्या व्यक्तीला खूप हे असतो, काय म्हणतात कॉम्पेन्सेटरी असतो, म्हणजे योग्य असतो. निगेटिव्हिटी निघून जाते, ऑरा क्लीन होतो. किल्मिष दूषित सगळे बाहेर पडतात. म्हणजे आपण जे ध्यानाने करतो तेच होतं. किल्मिष निघून जातात. दूषित सगळं वायू वगैरे काही शरीरात असतात ते निघून जातात. म्हणून हे वृक्ष लावायचे आणि लावलेल्या वृक्षाच्या सहवासात बसायचं आणि हात फिरवायचा. तर चला आता आपण आद्रा नक्षत्राचं बघू. आद्रा नक्षत्राचं आता मी तुम्हाला सांगितलं. आद्रा नक्षत्र आणि शतभिषा नक्षत्र यांचे स्टार सीड कनेक्शन आहेत. लाईट वर्कर्स असतात हे आणि लाईट वर्कर्स म्हणजे सगळ्या समाजासाठी काम करण्यासाठी ते आलेले असतात. आणि म्हणून आपण असो नसो आपण स्टारसीड समजतो आपल्याला. आपण छोटं-छोटं काहीतरी काम करतो. आपण कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस तयार करतो. आपण व्हायब्रेशन सोडतो. तर हे आद्रा नक्षत्राचं जे लाईट वर्कर्स आहे आणि शतभिषा नक्षत्रांचं आहे, तसं तुमच्या नक्षत्रांचं तुम्ही बघून घ्या. तर हे जे लाईट वर्कर्स आहेत, ते उच्च उद्देशाने आलेले असतात. मानवाच्या सेवेसाठी आणि आध्यात्मिक चेतना वाढवण्याचं काम करतात. मग एक आधुनिक जे काही आहे सगळं ऊर्जेचं, ब्रह्मांडात ज्या काही आधुनिक ऊर्जा येतायत, ॲक्चुअली प्राचीन येतायत, पण बदलत्या ऊर्जा म्हणतो, परिवर्तन होतं. या प्राचीन सगळ्या गोष्टींचं, ब्रह्मांडीय ऊर्जांचं जे काही आहे, ते हे स्टारसीड सगळ्या लोकांपर्यंत पसरवतात. जसं आपण बघितलं झाडं, नक्षत्र झाडं करतात, तसंच हे आर्द्रा नक्षत्र आणि शतभिषा नक्षत्र स्टारसीड कनेक्शन असल्यामुळं हे होतं. तर आर्द्रा नक्षत्राचा स्वामी राहू आहे मॅडमनी सांगितलंच होतं स्मिता मॅडमनी. दोन्ही नक्षत्र ही राहूचे आहेत. आणि राहू म्हटलं तर आपण बघतो एक गुरुसारखा मोठा ग्रह राहू आहे. आणि राहू असल्यामुळे यांच्यामध्ये बॅड काही जे असतात स्ट्रेंथ, चॅलेंजेस, व्हायब्रेशन्स हे सुद्धा त्यांना फेस करावे लागतात आणि हे समजून घेतलं पाहिजे. त्यावेळेला आपण चॅलेंजेसला ओव्हरकम करू. तर आर्द्रा नक्षत्राचं जे स्टार सीड आहे ते सिरियस आहे. लिहून घ्या. सिरियस स्टार कनेक्शन आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं आपल्याला हे स्टार सीड कनेक्शन ॲक्चुअली सिरियसचा जो काही क्रिस्टल आहे माझ्याकडं, त्याचे सगळे अनुभव सांगितलेत. मी आता काही सांगणार नाही, नंतर सांगेल. लिहून घ्या फक्त. सिरियस स्टार. हे लोक अत्यंत हुशार असतात. संशोधक वृत्तीचे असतात. उच्च अंतर्ज्ञान असतं त्यांचं. इंट्युशन पॉवर खूप असते. म्हणजे जे काही घडणार आहे, ॲक्चुअली आता ब्रह्मांडात हे सगळं होतच चाललंय. सगळ्यांना हे होणार आहे. पण आर्द्रा नक्षत्र बेसिकली पहिल्यापासून हे इंट्युशन वाढणारे, पॉवर देणारे, अंतर्ज्ञान शक्ती देणारे आहेत. आता हे जेव्हा मी सांगते, तेव्हा तुम्ही ते शब्द लिहायला काही हरकत नाहीये. अंतर्ज्ञान शक्ती, इंट्युशन वाढली आहे, संशोधकपणा वाढलेला आहे आणि विश्वाचं गूढ आणि सत्य या लोकांना जाणून घेण्यात खूप रस असतो. खूप गूढ विश्व, वैश्विक एनर्जी काय आहे, गूढ सगळं तंत्रज्ञान जे आहे, गूढ ज्ञान आहे, सत्य काय आहे हे बघण्यासाठी या आर्द्रा नक्षत्राचे लोकं खूप रस घेतात, खूप वेळ घालवतात
आयुष्यातील संकटामधून सतत सावरत इतरांचे दुःख करणारे ते मार्गदर्शक ठरतात. तुमच्या घरातल्या ज्या व्यक्ती आहेत ते बघा आता, नसतील तर त्यांनाही सांगितलं पाहिजे. नसतील तर तुम्ही लिहवा ना, मुलांसाठी हे संकल्प जरूर लिहा ना. हे संकल्प लिहायला काही हरकत नाही. तो डॉक्टर बनेल अन् मेडल मिळेल अन् इतके मार्क्स मिळतील. त्याच्यापेक्षा हे लिहा. हे सगळे आयुष्याचे सोल पर्पज होतात, की इतरांचे दुःख दूर करायला, संकटातून इतरांना सावरायला हे मदत करतात. आणि जरी नसलं त्यांच्यामध्ये दिसलं, तरी आपण असे डायलॉग मारायचे, "अरे, तुझं नक्षत्राचं झालं ना, तर असं म्हणत होत्या मॅडम." एक बीज पेरणी करायची माथ्यामध्ये आणि एक वाक्य जरी पेरलं, तरी ते जीवनाला दिशा देणारं ठरतं. मग या जन्मात आलेल्या व्यक्ती या म्हणजे नक्षत्रात आलेल्या जन्माला व्यक्ती व्यक्ती ज्या आहेत, त्या निसर्गातल्या गोष्टींबरोबर वेळ घालवतात. औषधं, ऊर्जा, विश्वातील अदृश्य नियमांचा अभ्यास करतात. आणि अडथळे आणि निर्मितीमध्ये सुद्धा आता हे जे काही स्टार सीड करेक्शन आहे, ते अडथळे जे काही आहेत निसर्गातले, समाजातले, ते अडथळे पण हे दूर करतात. बहुतांश वेळा हे आर्द्रा नक्षत्रवाले आणि शतभिषावाले पण करतात. त्यांच्या आयुष्यात चढ-उतार येतात, परंतु ते नवनवीन शोध लावतात, आध्यात्मिक उन्नती करतात. अतिसंवेदनशील असतात ते. ऊर्जा आणि वेदना सहज ओळखतात. तर हे सगळं आर्द्रा नक्षत्राचं आहे. आणि आर्द्रा बघा शब्दच काय सांगतो अश्रू आणि अश्रूतनं ते आनंदाश्रू निर्माण करतात. आर्द्रा नक्षत्र बघा अश्रू आणि अश्रूतनं आनंद निर्माण करतात. म्हणून यांचं कार्य काय असतं तर परिवर्तनाशी रिलेटेड असतं. चेंजेस, शुद्धीकरण करायचं, नूतनीकरण करायचं. कोणत्याही गोष्टींचा नाश करून नवनिर्मिती करण्यासाठी हे खटपट करत असतात. यांची ऊर्जा तिथे वापरली जाते. मी जे म्हटलं तुम्ही ऊर्जा शोधा. तर या आर्द्रा नक्षत्रवाल्यांची ऊर्जा काहीतरी सतत नवीन खटपट करायची. गहन संशोधन, मानसशास्त्र, लेखन, नाट्य, कठोर सत्य पचवण्याचे कार्य या नक्षत्रात येते. आणि युग परिवर्तनाचं जे आता आपलं सध्या चाललंय, त्यात सुद्धा नक्षत्रांचं खूप महत्व आहे. कारण युग परिवर्तन जर म्हटलं, तर ऊर्जा आपल्या बदलत आहेत, मानसिकता बदलत आहेत. मग चंद्र, ग्रह हे सगळं कारक आहे तुम्हाला सांगितलं. म्हणून मग युग परिवर्तनात तुमचं नक्षत्र काय करणार आहे ते बघा. मी ते आता परत सांगत बघत नाही. पण आर्द्रा नक्षत्र जर बघितलं, तर राहूचं बीज असल्यामुळे हे कसं झालंय आर्द्रा नक्षत्र, तर मृग नक्षत्रातला जो काही ताऱ्यांचा समूह आहे, मृगशिरा नक्षत्राचा ताऱ्यांचा समूह, त्यातला एकच तारा आला. मंगळासारखा म्हणजे लाल-लाल दिसणारा महाकाय मोठा तारा. हा रात्रीच्या वेळी आकाशात सर्वात तेजस्वी ताऱ्यांपैकी एक आहे. तो आर्द्रा नक्षत्राचा तो राहूच्या म्हणजे मृग नक्षत्रातील एकच तारा आला. आणि बघा हे आधुनिक खगोलशास्त्रात बेटेलग्यूज म्हणजे अल्फा ओरिओनिस म्हणून ओळखला जातो. आणि प्राचीन संस्कृतीत याला खूप मानलं जातं, पूजा केली जाते या नक्षत्राची किंवा ताऱ्याची आणि आपल्या पृथ्वी ग्रहावर या ताऱ्याचा खूप खूप इन्फ्लुअन्स आहे. आणि वैदिक कथांनुसार प्रत्येक नक्षत्राची एक वैदिक कथा आहे, ऋषीमुनींशी जोडलेली. ॲक्चुअली सप्तऋषी जे म्हणतो आपण सप्तऋषी, हे ताऱ्यांचे जे नकाशे आहेत ते आणि सप्तऋषी हे एक अभ्यास करण्यासारखं आहे. आणि त्याच्यावरूनच आपलं गोत्र ठरलेलं आहे. म्हणजे किती ते ताऱ्यांचं आपलं महत्व आहे, नक्षत्रांचं महत्व आहे. तर वैदिक कथानुसार हा तेजस्वी तांबडा महाकाय भगवान शिवाचे उग्र स्वरूप असलेल्या रुद्राचे निवासस्थान मानलेले आहेत. मग आता आर्द्रा म्हणजे अश्रू म्हणजे शरीराचा कुठला अवयव? मी तुम्हाला सांगितलं आपल्या शरीरातल्या प्रत्येक अवयवात प्रत्येक नक्षत्राचा प्रभाव आहे. मग आपला चेहरा म्हणजे कुठलं नक्षत्र आहे, आपली मान म्हणजे कुठली नक्षत्र आहे. जसं ग्रह आहेत ना, तसेच नक्षत्र म्हणजे प्रत्येक अवयव आहेत. मग ते जाणून घेतलं पाहिजे ना, आपल्याला कुठल्या अवयवांचे डिसीज होणार आहे, त्याचे नक्षत्र काय आहे, मग त्या नक्षत्र झाडांची पूजा करणं, मंत्र म्हणणं, म्हणजे अक्षरातनं सुद्धा व्हायब्रेशन्स बदलतात, त्यांच्यापर्यंत कनेक्शन होतं. तर डोळे आणि डोक्याचा पुढचा भाग आणि मागचा भाग, जरा मज्जासंस्था ज्या आहेत आणि अलीकडे या सगळा जो काही भाग आहे ना डोक्याचा, तो खूप प्रभावी मानला जात आहे बघा. कारण आज्ञाचक्र आणि दिशा जर बघितल्या नक्षत्राच्या तर नैऋत्य, पश्चिम आणि उत्तर दिशा आहेत. ठिकाणं बघा, ठिकाणं सुद्धा नक्षत्रांची आहेत आणि जसं मी तुम्हाला सांगितलं चक्र आहेत, की भारताची चक्र आहेत मूलाधार, सहस्त्रार.
तसं विश्वाची सुद्धा चक्र आहेत आणि लोकं आज जगामध्ये मूलाधार चक्रावर जातात, ती ऊर्जा घेतात. सहस्रार चक्राच्या ठिकाणी जातात, ती ऊर्जा घेतात. तसं नक्षत्रांची सुद्धा ठिकाणं आहेत. नक्षत्रांची सुद्धा देवळं आहेत आणि त्या नक्षत्रांच्या देवाला आपण भेट दिली, त्या देवाशी सान्निध्य ठेवलं कारण तिथे सगळे व्हायब्रेशन्स आहेत. ब्रह्मांड ज्यावेळेला निर्माण झालं, त्यावेळेला ज्यावेळेला ही नक्षत्र, तारे ग्रहांमध्ये आले, आकाशात आले, त्याच वेळेला त्या सगळ्या ज्या काही ऊर्जा आहेत, कनेक्शन मी म्हणते, त्या देवळांवर आलेले आहेत. मग या देवळांमध्ये जाऊन त्या ऊर्जा घेतल्या पाहिजेत आणि तिथे ध्यानच केलं तर ती ऊर्जा मिळणार. ध्यानाशिवाय ऊर्जा मिळणार नाही. म्हणून तुमच्या नक्षत्रांचं देवालय, देऊळ जाणून घ्या. म्हणजे ते काय असं काही कॉमन नाहीये. ते त्याच ठिकाणी जायचंय. त्याच ठिकाणी त्या ऊर्जा आहेत आणि आता या अशा ऊर्जा समजायला लागल्यात लोकांना. बाहेर यायला लागल्यात पूर्वीच्या. पूर्वीच्या त्या सगळ्या ऊर्जा ज्या काही पृथ्वीमध्ये गाडल्या होत्या, त्या देवळामध्ये प्रस्थापित केल्या होत्या ब्रह्मांडातून. लोकांनी त्या घालवल्या, नको त्या गोष्टी करून. ध्यान-बिन न करता बाकीच्या गोष्टी झाल्या. पण त्या ऊर्जा आता परत उदयास येत आहेत. आणि या उदयास येणाऱ्या आपल्या नक्षत्रांच्या ऊर्जा जर आपण घेतल्या, तर आपलं कनेक्शन अजून स्ट्रॉंग होणार आहे. तर ही आर्द्रा नक्षत्राची ठिकाणं कुठली आहेत? जनरल मेघगर्जना, चक्रीवादळ, वावटळी जिथे येतात तिथे आहे किंवा उच्च तंत्रज्ञान, स्टुडिओ, रुग्णालय अशा ठिकाणी आहेत. मग तामसिक गुणांचं हे नक्षत्र आहे. आपण बघतो रजोगुण, सत्वगुण, तामसिक. तर हे नक्षत्र तामसिक गुणांचं आहे. तत्व जे आहे ते जलतत्व आहे. आर्द्रा, अश्रू म्हणजे जलतत्व. तत्वाचं आपण पंचतत्वांचं बघितलंच किती महत्व आहे. तसं आपलं हे तामसिक कुठला गुण आहे तो पण एक बघितला पाहिजे. मग गण आहे तो मनुष्यगण आहे. आता गणांचं सुद्धा आहे महत्व. मनुष्यगण, राक्षसगण. तर आद्य स्वामी राहू आहे आणि मनुष्यगण आहे आणि मानवतेशी आणि संघर्षाशी हे आहे, रिलेटेड आहे आर्द्रा नक्षत्र. ऊर्ध्वगामी स्वभाव आहे आणि तीक्ष्ण नक्षत्र आहे. तीक्ष्ण पण बलवान आहे. तर मार्गशीर्ष महिन्याचा जे काही आहे पंधरवडा, चांद्र महिन्याचा दुसऱ्या पंधरवड्याशी संबंधित आहे. त्यावेळेला हे नक्षत्र असणार आहे लक्षात घ्या. म्हणून आपल्याला नक्षत्र कधी असतं, कुठल्या महिन्यात असतं ते पण बघायला पाहिजे. त्यावेळेला काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे हे पण लिहून घ्या पॉइंट. तुमच्या नक्षत्राच्या वेळेला ॲटलीस्ट ते बघा काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे. कारण आपल्या नक्षत्र वातावरणात असताना आपण जे करायचं ते केलं तर अजून ग्रो होणार आहे. आणि आपण जे नाही करायचं ते टाळलं तर आपलं खूप सेफ होणार आहोत आपण. एवढं तरी आपल्या नक्षत्रांचं आपण केलं पाहिजे. काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे. त्या गोष्टी तुमच्या नक्षत्रांच्या तुम्ही बघा. तर आता चांद्र दिवस चंद्राशी संबंधित मासिक चक्राच्या शुक्ल आणि कृष्ण पक्षाच्या एकादशीशी हा संबंध आहे. मग अशुभ कार्य कुठली आहेत या नक्षत्रात? आता मी तर त्या दिवशी असं वाचलं माहिती नाही मला, की आर्द्रा नक्षत्र ज्यावेळेला असतं त्याला जमीन रजस्वला असते. जमिनीचा, पृथ्वीचा मासिक पिरियड चालू असतो. त्यामुळे तिला असं नांगरणं, म्हणजे काही आपण म्हणतो ना नांगरणी करू नये. आणि बघा शेतकरी त्याच्या आधीच, पावसाच्या आधीच नांगरणी वगैरे करून ठेवतात. फक्त बीज लावायला, रोपणी करायला वाट बघतात. पण आर्द्रा नक्षत्र म्हणजे त्यावेळेला जर नांगरणी केली तर किती त्या भूमीचे पाप लागतील, आपल्याला कोस लागतील. असं ते काहीतरी वाचनात मिळालं. तर अशुभ कार्य कुठली आहे आर्द्रा नक्षत्रात? तर विध्वंसक कार्य. जुन्या इमारती पाडायच्या, तर आर्द्रा नक्षत्रात पाडू नये. जुन्या आणि वाईट सवयी सोडायच्या, हे सुद्धा अशुभच आहे या नक्षत्रात. मग बघा संशोधन करणं सुद्धा अशुभ म्हटलंय. रुद्र आणि काली यासारख्या देवतांना प्रसन्न करू नये. आपण काही वेळेला रुद्राभिषेक ठेवतो, होम ठेवतो. हे नक्षत्र बघून केलं पाहिजे. शुभ कार्य काय आहे? तर सर्व दीक्षाविधी. दीक्षा घ्यायची योग्य नक्षत्र बघून केलं पाहिजे. आणि ह्या नक्षत्राप्रमाणे सुद्धा आपल्याला सॉफ्टवेअर्स सगळं देतात. मी खूप पूर्वी एक 4-5 वर्ष अशी घालवली. स्मिता मॅडमना आणि त्यांना सांगायला मला आवडेल, की मी हे सगळं माझ्या वर्षाचा ग्राफ करून घ्यायची. आणि त्या वर्षाच्या मला प्रत्येक तारखा यायच्या, की या तारखांमध्ये नक्षत्राप्रमाणे, या तारखांप्रमाणे मी ही कामं करायची. त्या तारखांप्रमाणे मी ही कामं एक 4-5 वर्ष मी ते करत होते आणि खूप सुंदर कामं त्या गोष्टी त्यावेळेला बघून करायची. त्यामुळे खूप फळ मिळायचं. पण नंतर मी ते सोडून दिलं. पण सॉफ्टवेअर्समुळं हे सगळं शक्य होतं. तर तसं हे मला असं वाटतं, की प्रत्येकाने बघावं शुभ कार्य, अशुभ कार्य आपल्या नक्षत्राचं.
तर स्वर आणि अक्षर पण महत्वाची आहेत. ते लिहून घ्या पॉइंट. तुमच्या नक्षत्रांचा स्वर आणि अक्षर ह्याचा फार फार उपयोग होणार आहे. आणि सुलक्षणा मॅडम हे सगळं सांगणार आहेत. आता आपलं जे होणार आहे ना सनातनचं विज्ञान, त्यामध्ये आपण या काही गोष्टी घेतलेल्या आहेत. तर जे काही मंत्रांचे इफेक्ट आहेत, अक्षरांचे इफेक्ट आहेत, बाराखडीचे इफेक्ट आहेत. हॅलो, हा बोला. हा चलेगा चलेगा. तर अक्षर लिहून घ्या. तुमच्या नक्षत्रांची समजून घ्या. याला फार आपल्याला ही टेक्निक वापरायची आहे पुढं. सुलक्षणा मॅडमनी सायन्स झालं, की आपण वापरायला लागू. तर स्वर आणि अक्षर काय आहे आद्र नक्षत्राची? क. लिहून घ्या, हे फार महत्वाचं आहे. क, खा. आता हे टेस्ट केलं पाहिजे ना, चेक केलं पाहिजे. मला जे मिळालं ते मी घेतलं. आपण हे जरा 2-3 ठिकाणी बघितलं पाहिजे. क, खा, नगा, नगा आणि छ. संस्कृतमध्ये आद्रा ह्या ईशी संबंधित आहे. लिहून घ्या. ए डबल ई. बघा हे मंत्र आपण जसं ओम म्हणतो ना, तसं ई पण अलीकडे बरेच जण म्हणायला लागले. कारण नक्षत्राच्या रिलेटेड आपण अक्षरं म्हटली ना, तर आपल्याला तात्काळ त्याचे रिझल्ट्स येणार आहे. मंत्राचं नुसतं ई केलं तरी. ई, ई व्हायब्रेशन मी तुम्हाला सांगितलं नक्षत्र म्हणजे व्हायब्रेशन, फ्रिक्वेन्सी, एनर्जी. मग आद्रा हा ईशी संबंधित आहे. ए-डबल-ई. आणि परिणामी त्याचा मंत्र ओम ई आहे. आता आपण प्रत्येक मंत्राला ओम जोडतो. लिहा. ओम ई, ओम ई, ओम ई. आता तुमच्यापैकी काही लोक जर बघत असतील तर हे आहे टेक्निक. लैंगिक प्रकार काय आहे? तर कुत्रा आहे. आणि लैंगिक दृष्ट्या कुत्रा हा सक्रिय असतो. मग लैंगिक बाबतीत हे आद्रा नक्षत्र रुळतात, रमणारे होतात. आणि अनुकूलता काय आहे? तर आता या नक्षत्राला कुठलं वैवाहिक जीवन बघताना नक्षत्र बघा, तर मूळ नक्षत्र बघावं. कारण मूळ नक्षत्राबरोबर यांचं कंपॅनियनशिप, जोडीदार असं मला वाटतंय बरं का. अनुकूलता मूळ नक्षत्राची आहे. आता गूढ असं आहे, की एका शिकाऱ्याचे रूप धारण केले शिवाने. शिवाने एका शिकाऱ्याचे रूप धारण केले आणि ब्रह्मदेवाचे मस्तकच उडवले. त्यावेळेला मृग नक्षत्राची निर्मिती झाली. त्यातला एक तारा बाजूला होऊन हा आद्रा आला. गोत्र काय आहे? गोत्र पण लिहिलं पाहिजे ना. आपल्याला गोत्रांचं पण कनेक्शन जसं नक्षत्र आहे, तसं गोत्रांचं पण बघायला पाहिजे. तर गोत्र पुलहू ऋषी आहेत. पुलव ऋषी आणि आकाशगंगेच्या कारभाराची काळजी घेणाऱ्या 7 ऋषींपैकी ते एक आहे. पुलव ऋषी लिहून घ्या. गोत्र, नक्षत्रावरून गोत्र आपलं काय येतंय. तर आता नाव असं काय आर्द्र म्हणजे ओलसर, ओलसर म्हणजे नवचैतन्याची भावना, ताजेपणा. आर्द्र म्हणजे आपण म्हणतो ओलसरपणा आहे, ताजा आहे, हिरवा आहे, नवचैतन्याची भावना आहे. आणि चिन्ह म्हणजे याचा हिरा सुद्धा आहे आणि अश्रूचा थेंब पण आहे. देवता काय आहे? शिवच आहे. आता रुद्र आहे म्हटल्यावर शिव संहारक आणि परिवर्तनशील शिवाचं रूप आहे. तर आर्द्रा हे पहिलं नक्षत्र असं आहे, की जे मानसिक आणि बौद्धिक स्तरावर मायेची कार्यप्रणाली समजून घेण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे आर्द्रा नक्षत्रापैकी जे नंबर्स आहेत, आर्द्रा बहुतेक 6वं नक्षत्र आहे आणि मानसिक आणि जे काही आहे बौद्धिक स्तरावर काय आहे याचं सगळं जाणून घ्यायचा प्रयत्न पहिल्या राशींमध्ये 6वा असूनही हा पहिली राशी आहे. आणि बुद्धीचा जन्म विकास या आर्द्रा नक्षत्रात येथेच होतो. बुद्धी म्हणजे आपण जे अवयव करत आलो ना, नक्षत्र आणि अवयव, अवयव, अवयव. तर मी तुम्हाला सांगितलं हा पुढचा भाग म्हणजे आर्द्रा नक्षत्र. मग बुद्धीचा विकास इथेच होतो या नक्षत्रात. बुद्धीचा जन्मच होतो. आणि विकास सुद्धा आर्द्रा नक्षत्र स्वरूपाचंच आहे. मग कार्य करण्याची पद्धत आपल्याला बघायची आहे. तर वादळाप्रमाणे कार्य करतं. संतुलित नक्षत्र आहे. म्हणजे निसर्गाच्या गोष्टी संतुलित ठेवण्याच्या पद्धतीचं निसर्गात जशा काही गोष्टी संतुलित राहतात, तसे हे आर्द्रा नक्षत्रवाले कार्य करतात. संतुलित बॅलन्स कार्य करण्याची पद्धत असते. आता जात-बीत काही सांगणार मी काय आहे, आसुरी शक्तींना काढून टाकण्यासाठी ओळखला जातो. जसं रुद्राचं काळ आहे तसंच. आणि लिंग आहे, नक्षत्राचं लिंग स्त्रीलिंग आहे. उपाय बघा असा दिलेला आहे. उपाय एक लिहून घ्या. आपल्या नक्षत्राचे जे वाईट इफेक्ट आहेत,
त्यासाठी आपल्याला उपाय पण बघायचा आहे तुमचा. बघून घ्या. रेकॉर्डिंग बघा. ते उपाय करायला लागा. तर उपाय असा आहे, की शिवाच्या रुद्र भयंकर रूपाची पूजा करायची. शिवाची पूजा करायची आणि आपण शिवाच्या पूजेबद्दल पण बऱ्याच गोष्टी शिकलो. आता सनातन विज्ञानमध्ये त्या पिंडीचं सुद्धा विज्ञान येणार आहे. आणि कशी पूजा करायची शिवाची, शास्त्रशुद्ध, सायंटिफिक ते पण येणार आहे. त्यामुळे या गोष्टी आपण शास्त्रशुद्ध बघणारच आहोत आता. ज्या काही सनातन गोष्टी आहेत, त्याचं विज्ञान आपण जाणून घेणार आहे आणि मग आपल्या टेक्निकमध्ये हे सगळं ॲड करायचं आहे आपल्याला. तर आर्द्रा नक्षत्रवाल्यांनी शिवाच्या रुद्र रूपाची पूजा करायची. आर्द्रा नक्षत्रातील ऐतिहासिक व्यक्तिमत्व कोणते? तर अल्बर्ट आइन्स्टाईन. आता अल्बर्ट आइन्स्टाईनचं तर ज्येष्ठाचं पण मी वाचलं होतं. पण हे सुद्धा सूर्य राशीप्रमाणे कोणी लिहिलं असेल, कोणी चंद्र, कोणी लग्न असं मला वाटतंय. मग यांचा आइन्स्टाईनचा जन्म याच्यात झाला होता. त्यांचे रूप, बुद्धिमत्ता, विज्ञान आपण तर आइन्स्टाईन थिअरीवरच सगळं वापरतो ना. आपलं सगळं विहंगमचं कार्य, सुदर्शनचं कार्य आइन्स्टाईन फिलॉसॉफीचंच आहे. तर बघा हे योगदान आइन्स्टाईननी दिलेले बुद्धिमत्तेने, विज्ञानाने जगासाठी त्यांचं योगदान आहे. शुभ अंक या नक्षत्राचा 4 आहे 4. आणि शुभ अक्षरे इंग्लिश मधली लिहून घ्या. लेटर्स इंग्लिश मधले. सी कॅट, सी फॉर कॅट, जी फॉर गोट, के फॉर काय किंग, एन फॉर नाईट किंवा नाईन. एन, सी जी के एन. आणि रंग नक्षत्राचा हिरवा. कारण रुद्र, ओलावा, ताजेपणा, हिरवेपणा म्हणून रंग, शुभ रंग या नक्षत्राचा हिरवा आहे. मी तुम्हाला सांगते, ज्या वेळेला जे नक्षत्र चालू असतं, त्यावेळेला जर तो आपण रंग घातला, तर अजून आपल्याला शुभ परिणाम मिळतील. आणि आपलं जे नक्षत्र आहे, ते जर रंग आपण जास्त वापरले, कारण ते आपल्याला बघायला पाहिजे. आपण तत्व शिकलो त्याप्रमाणे बघितलं पाहिजे. शुभ दगड गोमेद आहे. आणि मंत्र लिहून घ्या. ओम रुद्राय नमः. ओम रुद्राय नमः. हा सोपा बाकीचा राहुबीज मंत्र आहे. ओम भ्राम भ्रीम भ्रोम सा राहवे नमः. ओम नमस्ते रुद्रमन्यव ऊत तव ईशवे नमः. बाहुभ्याम उतहा ते नमः. असं आहे. तर आता मला असं वाटतं खूप वेळ झाला. मी शतभिषा नंतर घेते उद्या मॅडमचं झाल्यावर. आर्द्रा नक्षत्राचं वैशिष्ट्य बुद्धीचं आहे, जिज्ञासू आहे. पण मृगशिरा इतकेच हे नक्षत्र जिज्ञासू असले तरी आर्द्रा एक पाऊल पुढं आहे. कारण आर्द्रा नक्षत्र परिणामाचं सुद्धा उत्खनन करतं, की परिणाम काय होणार आहेत, कारण काय आहेत. नुसतं जिज्ञासूपणा नाही, पण याचा परिणाम काय होईल, याचे काय इम्पॅक्ट्स येतील, हे सगळं मृगशिरापेक्षा एक पाऊल पुढं आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर आर्द्रा पुरुष उत्तम निरीक्षक, उत्तम विश्लेषक असतात. आणि कोणताही पूर्वग्रह न ठेवता लोकांचे निरीक्षण करणे त्यांना आवडते. त्यांना समजून घेणं आवडतं. चेहरा मोठा असतो त्यांचा. चेहऱ्यावर मिश्किल भाव असतात, कुरळे केस असतात, असं वर्णन आहे. अतिसंवेदनशील असतात आर्द्रा नक्षत्र, कारण अश्रूच आहे ना, आर्द्रता आहे ना, मग अतिसंवेदनशील आणि छोट्या-छोट्या गोष्टी मनाला लावून घेतात हे. खूप भावूक होतात. अहंकार असतो यांच्यात, आक्रमकता असते आर्द्रा नक्षत्रवाल्यांच्यात. कारण राहूचा प्रभाव आहे त्यामुळं आक्रमकता असणारच आणि प्रभाव पण खूप असणार. टोकाचा अहंकार असतो. आक्रमक स्वभावामुळे अहंकारयुक्त निर्णय असतात. वैवाहिक जीवनात चढ-उतार असतात यांच्या. कारण स्वभाव जर असा भावनिक असेल, तर आयुष्यात चढ-उतार, प्रेमसंबंधात अडथळे असतात. कारण प्रेमसंबंधात सुद्धा तू मी होणार. व्यावसायिक जीवन म्हणजे व्यावसायिक जीवनात हे प्रयत्न शक्ती खूप वापरतात आणि प्रयत्नातून यांना यश मिळतं. कारण वादळासारखे सतत कार्य करायचं, गतिमान कार्य करायचं. वादळासारखंच गतिमान, स्पीडयुक्त. त्यामुळे लोकांकडून मिळणाऱ्या प्रतिक्रिया सुद्धा यांना वेगवेगळ्या असतात. आणि सहजपणे आपले विचार मांडतात, कारण रुद्राप्रमाणे धैर्यवान असतात. काय मनात येईल ते विचार मांडू शकतात हे. धैर्य असतं यांच्यात. पण आर्थिक बाबतीत फारसं काही चांगलं नसतं. कारण पैशाची पूर्व नसलेल्या 7 वर्षाच्या मुलाप्रमाणे ते काही अनावश्यक भौतिक इच्छांवर खर्च करतात. अनाठायी खर्च. 7 वर्षाच्या मुलाला जसं कळणार नाही, तसं हे आर्थिक बाबतीत खूप आपण काय म्हणू उधळे असतात. तर करिअर काय असतं बघा, वैज्ञानिक असतात, लेखक असतात, गुप्तचर विभागात काम करू शकतात. आता मोक्षाचा मार्ग काय आहे? बघा, मोक्षाचा मार्ग लिहून घ्या. तुमचं बघा मोक्षाचा मार्ग काय. आता इथे रुद्र आहे, शिव आहे. म्हणजे शिवाची उपासना म्हणजे ध्यान.
म्हणजे मोक्षाचा तुम्हाला भक्ती मार्ग आहे का ज्ञान मार्ग आहे? भक्ती असेल तर कुठल्या देवतेची उपासना करायची, हे सुद्धा नक्षत्रावरून कळेल. तर मोक्षाचा मार्ग दुःखातून, संघर्षातून, अश्रूंना आत्मशुद्धी करतात. रुद्र विध्वंसक असला तरी मोहाचा नाश करतो. म्हणजे आपल्या आर्द्र नक्षत्राचं जर आपलं असेल, तर त्याच्यामध्ये मोहाचा नाश केला पाहिजे. आपल्याला इच्छांचा नाश केला पाहिजे. आत्मशुद्धी केली पाहिजे. अश्रूतूनच ती होणार. मग मोह जे आहे ते नाश करून अंतिम सत्याकडे जाणार आहे. आणि नक्षत्रातील जातकांना कठोर म्हणजे या नक्षत्रातल्या यांना कठोर वास्तव्याची जाणीव होते आणि मग ते वैराग्याकडे जातात. म्हणजे दुःख आलं जसं काही वाईट घडतं आणि मग बऱ्यापैकी हा तर सगळ्यांना मार्गस्थ करतोच, की दुःखामुळे आपण ध्यानाला जोडतो. अनुकूलता काय आहे? तर शारीरिक आहे चांगली अनुकूलता असते, वैचारिकता प्रबळ असते. आता लैंगिकता चांगली असते. कुत्र्याप्रमाणे लैंगिक चांगलं असल्यामुळे एक सेक्स लाईफ चांगलं असतं. जोडीदाराबद्दल सगळ्यात ट्युनिंग चांगलं जमतं. सेक्शुअल पॉवर चांगले असल्यामुळं. आता दुसऱ्या नक्षत्राशी, मूळा नक्षत्राशी मी सांगितलं वैवाहिकाला अनुकूल आहे. म्हणजे आर्द्रा नक्षत्रातले पुरुष असेल तर मूळ नक्षत्राची स्त्री बघावी. आरोग्य जर बघितलं तर ह्यांना फुफ्फुस. कारण ओलेपणा कुठं आहे? तर फुफ्फुस. दीर्घकालीन आजार, वारंवार आजारी पडणे हे शक्य होतं. दमा असतो. फुफ्फुस म्हटल्यावर दमा. आर्द्रा म्हणजे ओलसरपणा. मग तो दम्याशी निगडीत आहे. आता ह्याचं सुद्धा सायन्स आहे बरं का. कोणाला घ्यायचं असेल तर घ्या. नक्षत्रांचं विज्ञान. आता हा आर्द्रा नक्षत्र फुफ्फुसाशी कसा जोडला गेलाय? मग दमा का होतो? हे सुद्धा शास्त्र आहे. म्हणजे नक्षत्राशी निगडीत आहे. तो नक्षत्र आर्द्रा नक्षत्र बघा ना पावसाळ्यात येतो आणि मग त्यावेळेला दमा होणार, पावसाशी होणार. पण तो त्या व्यक्तीच्या लोकांना का होतो? हे शास्त्र जर जाणलं, मी जसं म्हटलं वातावरणात तो आर्द्रा नक्षत्र आला, महिन्यात आला आणि आपण आर्द्रा नक्षत्र. हे सायन्स आहे. मग का आपल्याला दुसऱ्या लोकांना का नाही होणार फुफ्फुसावर? हे जर शास्त्र कळलं तर उपाय पण चांगले होणार आहेत. म्हणून दमा, कोरडा खोकला, परत घशाचे आजार, गलगंड होणार, हृदयाचे विकार होणार, मानसिक शारीरिक ताणतणाव होणार, चिंता असणार, नैराश्य असणार, अर्धांगवायूची शक्यता असणार आणि प्रभावित जे भाग आहेत आर्द्रा नक्षत्राचे ते खांदे, हात आणि कंठ असे प्रभावी भाग आहेत. तर तुम्हाला हे पण जाणून घ्या तुमचं कुठं आहे. आता आर्द्रा नक्षत्राची स्त्री जर बघितली तर सौम्य असते ती, मृदू असते, सॉफ्ट असते, अत्यंत सुसंस्कृत असते. पण तिच्यात उग्र पण बाजू आहे. कारण रुद्र आणि राहूचा प्रभाव आहे. उग्रही आहे, पण ती कोणालाही तो उग्रपणा दाखवू इच्छित नाही. म्हणजे आर्द्रा नक्षत्र राशीतल्या स्त्रिया या विचारशील असतात, बुद्धिमान असतात. त्यांच्यात सतत स्वतःला सिद्ध करण्याची, सतत स्वतःला सिद्ध करण्याची, विकसित होण्याची तीव्र इच्छा असते. संभाषण कौशल्य असतं, निरीक्षण कौशल्य असतं आणि या निरीक्षण कौशल्यामुळे आणि संभाषण कौशल्यामुळे इतरांचे दोषही ती शोधत असते. जर व्यावसायिक जीवन बघितलं तर राहूचा, बुधाचा प्रभाव आहे. त्यामुळं व्यावसायिक जीवन तसं जर बघितलं तर बौद्धिक आणि विचार करण्याची क्षमता असल्यामुळे व्यावसायिक जीवन पण चांगलं असतं. पण बहुआयामीपणा सुद्धा या नक्षत्रांच्या लोकांमध्ये असतो आणि उत्तम विनोद बुद्धी सुद्धा असते. संवाद कौशल्य त्यामुळे चांगली असतात. विनोद बुद्धी असले की संवाद कौशल्य चांगलं होतं. पण हिऱ्याप्रमाणे आर्द्रा नक्षत्राची बौद्धिकता भेदक असते. म्हणजे बौद्धिक पण अतिबौद्धिकपणा. मग संशोधन, इलेक्ट्रॉनिक्समध्ये स्वतंत्रपणे काम करायला या लोकांना आवडतं. तर अचानक कौटुंबिक समस्या उभारू शकतात, येऊ शकतात. त्यामुळे कौटुंबिक वाद चांगले येऊ शकतात, होतात. कारण बघा उशिरा लग्न होतात या लोकांचे. प्रेम जीवन, कौटुंबिक भविष्य जे आहे त्याच्यामध्ये सुद्धा सक्रिय असतात हे. पण त्यामुळे सक्रिय असतात पण निरीक्षण शक्ती आहे. त्यामुळे एक उशिरा लग्न करतात. ओळख करून म्हणा किंवा सगळं बघून सुद्धा. आणि या संकटातून बाहेर पडण्यासाठी आर्द्रा नक्षत्राच्या लोकांनी हेच करावं. म्हणजे जास्त काळ घालवावून निरीक्षण करून घ्यावं. स्त्रीला मासिक पाळीच्या समस्या असतात, खोकला आजार यामुळे गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. तर ही सगळी काळजी आपण घेतली पाहिजे. आता अवगुण जे आहेत ना आर्द्रा नक्षत्राचे, तर भावनिक असंतुलनच मी म्हटलं. कारण त्यामुळे जोडीदाराबरोबर मतभेद होतात, भावनिकता असते, खटकट होते.
संशयी स्वभाव असतो या आर्द्रा नक्षत्राच्या लोकांचा राहूच्या प्रभावामुळं. विश्वास बसत नाही पटकन दुसऱ्यांवर. हट्टीपणा असतो. हे अवगुण आहेत. अवगुण लिहून घ्या. अवगुण जर बघितले तर ते संकल्पाने आपल्याला कमी करता येतात. लहान-सहान गोष्टीवरून आक्रमक होतात ही आर्द्रा नक्षत्र. दुराग्रही असतात. टीका सहन होत नाही. हे मोठे दोष असतात. पण जर गुण बघितले तर कष्टाळू. मी म्हटलं ना वादळासारखे सतत परिश्रम. कष्टाळू, सत्यप्रिय, अतिशय बुद्धिवान असं आहे. आता काही तुम्हाला विचारायचं असेल तर विचारा. आता पादाप्रमाणे मी काही सांगणार नाही. काही इतकं डिटेलमध्ये जायची गरज नाहीये. पण जे काही आपलं चरण असतं, चरण म्हणजे पाद जे असतं, पहिला चरण, दुसरा चरण, तिसरा चरण. तर याप्रमाणे क्वालिटीज बदलतात. पण एवढं काही आपल्याला डिटेल बघायचं नाही. आता जर बघितलं तर आदी शंकराचार्य यांचं सुद्धा आर्द्रा नक्षत्र होतं. म्हणजे जे अतिशय भारतीय तत्त्वज्ञ आहेत, महान आहेत आदी शंकराचार्य, आध्यात्मिक त्यांचं आर्द्रा नक्षत्र होतं. रामानुजाचार्यांचं भारतीय विचारवंत, धर्मगुरू. सचिन तेंडुलकरचं पण आहे असं वाटतंय. कन्फर्म करायला पाहिजे. तर या सगळ्या मोठ्या गोष्टी आर्द्रा नक्षत्रातल्या लोकांच्या आहेत. चला. मंदिर एक सांगते तुम्हाला. मंदिर मंदिर लिहून घ्या आर्द्रा नक्षत्राचं. अभय वरदीश्वरा र अभय श्री अभय वरदीश्वरार मंदिर. कुठेही बघायला लागेल. श्री अभय वरदीश्वरार मंदिर. तामिळनाडूत आहे बघा. तामिळनाडूत अतिरामपट्टिनम. आता भगवान शिवाचं रुद्र रूप आहे. त्याचंच हे आहे देऊळ. आर्द्रा नक्षत्राच्या दिवशी महादेवाला विशेष अभिषेक केल्याने मानसिक शांती आणि समृद्धी प्राप्त होते. आता चिदंबरम येथील नटराज मंदिर सुद्धा हे आर्द्रा नक्षत्राचं आहे बरं का, मी जाऊन आले. आर्द्रा नक्षत्राचं चिदंबरम हे खूप महत्वाचं मंदिर आहे. हे आर्द्रा नक्षत्राशी संबंधित आहे. तिथल्या ऊर्जा खूप सुंदर आहे आणि खास संकल्प करून मी गेले होते. कारण मला काही माहिती नव्हतं हे. पण माझ्या एका पत्रिकेत आपलं ते नाडी भविष्य असतं ना, त्यामध्ये लिहिलं होतं, की चिदंबरम येथे जाऊन हे करावं, ते करावं. म्हणून माझ्या डोक्यात ते होतं आणि साऊथची टूर करताना मी चिदंबरम नटराज मंदिर गेले. तर हे सगळं असं आहे नक्षत्राचं. तशा तर विषय आपण परवा बघू. कोणाला काही शंका आहे का? ॲड करायचंय का? काही कमी जास्त झालं असेल तर सांगा. आहे का कोणी? उशीर झालाय. मॅडम तुमचा त्या देवी न्युमरोलॉजीनुसार लिहिलंय. हा बोला मॅडम. न्युमरोलॉजीनुसार अंकही 4 आहे ना, तो राहूचा आहे. तुम्हाला सेवा म्हणजे हे नक्षत्र हे करून ती सेवा राहूनी दिली. आणि तुम्ही जसं म्हणला ना शुक्राचं, तर माझंही बघा म्हणजे ऑथेंटिकली मला रोहिणी नक्षत्र आलं, कारण माझं शुक्र कन्या व्हिडिओ ऑन राशीतला. करता का मॅडम? व्हिडिओ ऑन व्हिडिओ करता? नको, मी बरं गाडीत आहे ठीक आहे. बाहेर जरा. बोला. हा, हा. तर जो म्हणजे असं येतं. मला काय म्हणायचंय, मलाही म्हणजे माझं धनिष्ठा आणि मृगशीर्षवर मी बोलले, परंतु मला म्हणजे रोहिणी नक्षत्र आलं कारण माझं पूर्व फाल्गुनी कुणीतरी घेतलं होतं. पण माझाही शुक्र आहे ना, तो हस्त नक्षत्रातलाच आहे आणि रोहिणी हे म्हणजे चंद्राचंच नक्षत्र, म्हणजे असा योग येतो हे मला सांगायचं होतं. आणि तुम्हालाही राहूवर बरोबर आहे बोलण्याची ना, जी हे आली म्हणूनच ना सगळे नक्षत्र संधी, प्रत्येकाला हो, महत्वाचे आहेत ना. ती आपापल्या कारण ह्यानी सेवा आपल्याला मिळालेली आहे. छान सांगितलं मॅडम, धन्यवाद. बरोबर 4 नंबर. माझं 4च आहे. कल्पना डोरे मॅडम तुम्ही म्हणताय नवतारा कशाला हो? नवतारा कशातला? नवतारांचंही महत्व आहे, पण ते एक्झॅक्ट काय आहे मला सांगाल का कल्पना मॅडम? आहात का तुम्ही? हो मॅडम. हो. काय आहे तुम्ही सांगा ना म्हणालेत ना, नवतारा. तुम्ही म्हणाले की नक्षत्रानुसार मला कोणते कोणते काम करायचे, काम नाही करायची, अशुभ आणि शुभ. त्याला नवतारा म्हणतात. 9 असतात तारा, म्हणजे चंद्रजन्म, संपत, विपत, क्षेम, हा हा. प्रत्यारी, हे अशा प्रमाणे बाधक, साधक, बाधक आणि मित्र, परममित्र, याप्रमाणे आपला जो जन्म नक्षत्र असतो त्याप्रमाणे 27 नक्षत्र असे त्याच्यानुसार
असतात. तर त्याच्यामुळे आपण या नक्षत्रात काम करायची नाही, अशुभ आणि शुभ हे त्याच्यावरून आता हे समजतंय. संपत विपत्त जे काय आहे ना ते सगळं बघून ते दिलेलं होतं बरं का मला, मी जे तुम्हाला सांगितलं ना, म्हणजे हा ते हा हा. नक्षत्राप्रमाणे ते दिवस, मग या तारखांना ही हो करा त्या तारखांना ही करा असं होतं ते. तर ते तुम्ही हो. म्हणताय ते नवतारा बरोबर आहे, पण एक जनरली आपल्या नक्षत्रामध्ये म्हणजे वातावरणानुसार मी सांगितलं ते. म्हणजे आर्द्रा नक्षत्र आलं तर काय कोणती कामं करायची, कोणती शुभ आहेत आणि कोणती अशुभ आहेत. त्याप्रमाणे सांगितलं मी. ते नवतारांप्रमाणे तर तुम्ही म्हणताय तसं प्रत्येक वेळेला आपण बघितलं पाहिजे. संपत काय, विपत्त काय आणि म्हणजे हे प्रत्येक सुद्धा जण आपापल्या जन्म नक्षत्राचं काढून आपण तयार करून ठेवू शकतो. मी हो, काढलंय हो. प्रत्येक 27 नक्षत्रांचं. नाही तेच मी मागं रेफर करायची. कारण हे ना अनुभव घेतलेले आहेत मी खूप म्हणजे जर आपलं अॅक्युरेट काढलं ना, तर फार आपल्याला उपयोगी पडतं ते. अगदी सटर कामाला नाही, पण महत्त्वाच्या कामाला ते योग काय आहेत, ते बघून कामं केली तर बरं असतं. चला धन्यवाद सगळ्यांना. बरं. उशीर झाला. आता प्रीती मॅडम आहात का तुम्ही? उद्या घेणार आहात का? हो मॅडम, उद्या हां. घेते की 5 वाजता आहे ना मॅडम उद्या. हो, हो. उद्या घ्या. मग माझं मी सोमवारी घेईल. हो मॅडम. कारण उद्या नाही, मॅडम उद्या हो. आज बुधवार आहे. उद्या गुरुवार आहे. शुक्रवारी घेईल मी. हो चालेल मॅडम, तुम्ही खूप छान अगदी डिटेलमध्ये माहिती दिलीत सगळी. नाही खूप तेवढं छान जनरल अभ्यास मी आहे तुमचा. सांगितलं. आता काय काय राहिलं ते तुम्ही कव्हर करा. जनरलमध्ये लोकांना उपयोगी पडेल असं तुम्ही ऍक्च्युली सगळ्यांचं रेकॉर्डिंग ऐकलं तर मिळणारच आहे ते पॉइंट. पण थोडं जनरलाइज करून सांगितलं. चल धन्यवाद सगळ्यांना. धन्यवाद. उद्या प्रीती मॅडम तुम्ही सुद्धा थोडंसं काही धन्यवाद. जनरल कव्हर करा जे काही आस्पेक्ट राहिलेत ते. म्हणजे आपला कार्यक्रम पूर्ण होऊन जाईल. जनरल लोकांना कळेल, की आपण कसं पुढे जायचंय, काय आपलं बघायचंय असं. आणि व्हिडिओ पुष्कळ येतात. नुसतं आपण व्हिडिओला जाऊन टाकलं ना, की सगळं येतं. तेच नक्षत्र येतं. नाही आलं तरी मी तुम्हाला सांगितलं लिहिलेल्या ठिकाणी जायचं आणि आपल्याच नक्षत्राचं बघायचं. कशाला वेळ सगळा व्हिडिओ ऐकायचा. लगेच बघायचं कुठे खाली आपल्या नक्षत्राचं वाचून घ्यायचं. असं तुम्ही करा. चला धन्यवाद सगळ्यांना.